श्रद्धा ठेवून मनामध्ये संकल्प करायचा। कारण या 7 दिवसामध्ये, या 8 दिवसामध्ये आपण जे काही पाप करतो त्या पापाचं फळ आपल्याला दुप्पट मिळतं, आणि या 7 दिवसामध्ये आपण जे काही पुण्य करतो त्या पुण्याचं फळ देखील दुप्पट मिळत असतं। म्हणून होईल तेवढं प्रयत्न करायचा की आपल्या हातून कुठल्याही प्रकारचं पाप घडू नये। म्हणून शुभ संकल्प करा मनामध्ये, काहीतरी सोडा। मग माणसं असे हुशार असतात, जर असा संकल्प सोडायची वेळ आली ना तर मग कशाचा त्याग करतात? जे त्यांना आवडत नाही त्या गोष्टीचा त्याग करतात। समजा एखाद्या माणसाला चहा प्यावा वाटत नाही, जसं मी चहा पित नाही, मला आवडत नाही, मग माझ्यासारखे लोक काय करतात, संकल्प करतात, देवा मी आजपासून चहा पिणार नाही, आता पहिलंच पित नाही चहा। संकल्प करायचा असा की जो आपल्या जीवनाच्या कल्याणासाठी आपल्याला फायद्याचा ठरला पाहिजे, आपल्या जीवनाचा फायदा झाला पाहिजे, नुकसान होईल असं नाही। तर सर्वांनी हातात धागा बांधलाय ना, तर सर्वांनी मनामध्ये प्रार्थना करायची आणि काहीतरी वाईट विकाराचा, काहीतरी वाईट दुर्गुण आज या ठिकाणी सोडून मग जायचं घरी, देवाच्या चरणावर व्हायचं की देवा आजपासून मी असं काही करणार नाही, कुठल्याही प्रकारचं पाप करणार नाही, खोटं बोलणार नाही, जे काही। कारण आपण कसं आहोत, माणूस कसा आहे, जगामध्ये केवळ 2 व्यक्तींना माहीत असतं, एक म्हणजे भगवंताला सगळं माहीत असतं आणि दुसरं म्हणजे आपल्या आत्म्याला। केवळ आपला आत्मा जाणतो की आपण कसे आहोत, बाकी दुसरं कोणी नाही। म्हणून तुम्ही तुमच्या जीवनाच्या फायद्यासाठी, कल्याणासाठी जे काही शुभ आहे ते शुभ तुमच्या जीवनामध्ये स्वीकार करा, अशुभ आहे ते टाकून द्या। एवढीच मी तुम्हाला प्रत्येकाला कळकळीची विनंती करते। आज आपल्या गावामध्ये हे शुभ कार्य आरंभ झालेला आहे, आणि आरंभ म्हटलं की श्रीची उपासना, श्री म्हणजेच गणेश। आणि कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पांना प्रणाम करून, त्यांना हात जोडल्याशिवाय, त्यांचं नाम घेतल्याशिवाय कुठलंही शुभ कार्य पूर्ण होत नाही। कारण गणपती बाप्पा मानाची देवता आहे। कुठलंही कार्य आरंभ करत असताना गणपतीला प्रार्थना केली पाहिजे। गणपती जो तिन्ही गणांचा पती आहे, पती म्हणजे मालक स्वामी आहे, देवगण, राक्षसगण, मनुष्यगण या तिन्ही गणांचा जो ईश आहे, म्हणून त्याला गणेश म्हणतात, स्वामी आहे तो गणपती बाप्पा। त्यांचं नाम घेतल्याशिवाय शुभ संकल्प पूर्ण होत नाही। म्हणून सर्वप्रथम गणपती बाप्पांना प्रणाम करू। एक सुंदर